आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येक घटक पक्षाचा सन्मान राखला जाईल असा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलाय। मात्र त्याच वेळी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 64 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे आणि यावरून महायुतीत मात्र वाद होण्याची शक्यता आहे। बघूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। महायुती विधानसभा सभेच्या जागा वाटपाचा तिढा वाढण्याची शक्यता बळावत चालली आहे, कारण भाजपनं शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 64 जागांचा प्रस्ताव दिलाय। मात्र हा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलाय। अजित पवार गटापेक्षा अधिक जागा मिळाव्यात यासाठी शिंदे आग्रही असल्याचं समजतं। शिवसेना 64, राष्ट्रवादी काँग्रेस 64 आणि भाजपला 160 जागा असा प्रस्ताव आहे। राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी शिंदे यांची मागणी आहे। लोकसभेला महायुतीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्यानं विधानसभेसाठी सन्मानजनक जागा हव्या। 80 ते 100 जागांसाठी शिंदेची अजून जागा वाटण्याच्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही। आमची त्या संदर्भामध्ये कुठे चर्चा त्या दिवशी झालेली नाही, पण तिन्ही नेते त्या ठिकाणी बसतायत। उशिरापर्यंत त्याची चर्चा सुरू आहे। अगदी मला असं वाटतं की लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल। भाजपची पंचायत तर त्यांच्या 105 जागा सोडून उरलेल्या पूर्ण जागेवर आहे, म्हणजे जवळपास 175 180, म्हणजे जर 288 मधून 105 मायनस केले तर जवळपास 182 जागेवर भाजपची अडचणच आहे। 80 मधून 105 मायनस केले तर जवळपास 182 जागेवर भाजपची अडचण आहे। महायुती सिटिंग जागा ज्या पक्षाकडे आहे त्याच पक्षाला ती जागा सुटणार हे सूत्र जवळपास निश्चित झालं। मात्र यामुळे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी विरुद्ध लढणाऱ्या भाजपची किमान 20 मतदारसंघांमध्ये पंचायत होणार आहे। नव्या मित्रास जागा देताना आपल्यांच्या समजुतीसाठी भाजपला कसरत करावी लागेल। कोपरगाव, परळी, उदगीर, अहमदपूर, माजलगाव, अहेरी, मावळ, आष्टी, अकोले, वाई, तुमसर, पुस्त, फलटण या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार भाजप विरोधात विजयी झाले। इंदापुरात राष्ट्रवादीच्या दत्ता भरणे कडून भाजपचे हर्षवर्धन पाटलांचा 3100 मतांनी पराभव झाला। वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे कडून भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4995 मतांनी पराभव झाला। कोपरगाव मध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे कडून भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा 822 मतांनी पराभव झाला। अर्जुनी मोरगाव मध्ये राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडून भाजपचे राजकुमार बडोले 718 मतांनी पराभूत झाले। उदगीर मध्ये राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंकडून भाजपच्या अनिल कांबळे यांना पराभव सहन करावा लागला। अहमदपूर मध्ये राष्ट्रवादीच्या बाबासाहेब पाटलांकडून भाजपच्या विनायक पाटलांचा पराभव झाला, तर माजलगाव मध्ये राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंके यांनी भाजपच्या रमेश आडसरांचा पराभव केला। मावळ मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील शेळके कडून भाजपच्या बाळा भेगडे यांचा पराभव झाला, तर आष्टी मध्ये राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबे कडून भाजपच्या भीमराव धोंडेंचा पराभव झाला। अकोलेत राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांच्याकडून भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव। वाई मध्ये राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांकडून भाजपच्या मदन भोसले यांचा पराभव झाला। पुसद मध्ये राष्ट्रवादीच्या इंद्रनील नाईकांकडून भाजपच्या निलय नाईकांचा पराभव झाला। फलटण मध्ये राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाणांकडून भाजपच्या दिगंबर आगवणे यांना पराभव सहन करावा लागला, तर तिकडे अहेरी मध्ये राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून भाजपच्या अमरीशराव तिन्ही पक्षाचे नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा पवार साहेब असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय आहे। महायुतीच्या जागांचं वाटप हे अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल। भाजपला 62 ते 67 जागा मिळतील। अजितदादांच्या पक्षाला 7 ते 11 आणि शिंदे साहेबांचा जो पक्ष आहे त्याला 17 ते 22। त्यांना भीती आता असं वाटायला लागली की लोकसभेत जे झालं सुपडासाप झाला महायुतीचा, तसंच आता
या इलेक्शन विधानसभेच्या इलेक्शनमध्ये राज्यात 2019 मध्ये भाजप शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती। त्यावेळी 20 मतदारसंघात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आमनेसामने होते। मात्र 2023 मध्ये राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार भाजप सोबत सत्तेत सहभागी झाले। त्यामुळे जिथे अजित पवारांचे सिटिंग आमदार आहेत त्यांना उमेदवारी मिळणार आहे। परिणामी भाजप कार्यकर्त्यांची मन आणि मत मोठी करण्याचा आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे।